रत्नागिरीमध्ये भात लावणी आता अंतिम टप्प्यात आली। 95% लागवड पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली। तर कोकणातील प्रमुख पीक असलेल्या भात शेतीसाठी यंदाच्या हंगामात सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने भात लावणीची कामे काहीशी रखडलेली होती। मात्र जुलैच्या उत्तरार्धामध्ये झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांनी आता लावणीच्या कामांना वेग दिलाय। कृषी विभागाच्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सुमारे 95% भात लावणी पूर्ण झाली असून उर्वरित लागवडी देखील आता अंतिम टप्प्यात आहे। पावसाने साथ दिल्याने यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। तर रत्नागिरी जिल्ह्यातील भात लावणीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी। पाहूयात। भात शेती हे कोकणातलं प्रमुख पीक आहे आणि भात लावणीची जी कामं आहेत ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास 95% पूर्ण झालेली आहेत अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे। एकंदरीत भात लावणीची जी कामं आहेत ती सध्या अंतिम टप्प्यात असल्याचं चित्र आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की या ठिकाणी काही किरकोळ प्रमाणात भात शेतीची कामं फक्त बाकी आहेत। संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर साधारणपणे 5% इतकीच भात लावणीची कामं आता शिल्लक उरलेली आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर जुलैमध्ये बळीराजाला पावसाने चांगली साथ दिली, त्यामुळे शेतीची जी भात लावणीची जी कामं आहेत ती अंतिम टप्प्यात आहेत। काही भागात किरकोळ कामं आता शिल्लक आहेत, तीही लवकरच पूर्ण होतील असा अंदाज आहे। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।